श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम नामातीत भंगा नेई भंगा दुरितांते। ऐका श्रोते सादरा आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देवणी तत्वता परिसा आता कथानक। ऋषिमांजी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारुणी निघता झाला तात्कालिक। 60 सहस्त्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी। ते धन्या कृतकृत्याश्च ते प्राप्तं जन्मनः फल सर्वार्थोदिगतस्ते तु येर्त दंत द्वादशी दिने। कलायामपि द्वादशय्या मन्नदान करोतीयं सौभाग्यवर्धते तस्यायुर्ने वह्यते। पापकोटि सहस्राणि पापकोटि शतानि च विलयं यान्ति देवेशी मलमासे तिथो मम। दुर्वास विचारे निजमणी ते धन्यया त्रिभुवनी जे अर्पिती द्विजान्नदानी कृतकृत्यतयाने पै। सुफळतयाचा जन्म पाही व्रते तपे दाणे सर्वही तीर्थाटने आदी करूनही साधली त्याने द्वादशी। या अन्नदाने करुण पाही सकळ सौभाग्य तोलाही तयांते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेने। कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी ही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे। या ऐसिया पर्व काळांते जे करती नाहीत दानांते अन्नदान न घडे जयाते धिक तयाते जन्मोनिया। जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठींसी। जरी झाला श्रीमान बर्वा तरी काय करावे तयाचे गौरवा जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी। ते धन्य आचरती व्रतांते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयांते नातळे। म्हणून धन्य तो अमरीश जो दाणा माझी दाणाधीश सकळ भुसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा। त्यांते छळावया पाही आम्ही जातसो लवलाही तया रक्षिता शेषशायी न चले नवायामची तेथे। पुण्यवंत तो भूपती जाण करू तयांचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडोते। ऐसी चित्ती विचारणा करुणी चालिला ऋषिराणा त्वरे पावला नृपभुवना केली गर्जना समस्ती। जय जयकाराचे निघोषे ऐकता नृप संतोषे अति उल्हासे निज मानसे सामोरा येत नृपतयांते। दंडप्राय लोटांगणी समस्तांते नमुनी बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवणी मधुर वचनी आनंदे। ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते। भोजनांते इच्छती पदार्थ वरी धनवस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे। ब्राह्मण पातलिया निजगृही भूतलेसी ग्रंथी घालती पाही म्हणते आमुचा हात रिकामा नाही परता होई भटबाबा। ऐसे जे ब्राह्मणांते धिक्कार असो तयांते तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ परम भावार्थ विनवीत। म्हणत धन्य आजीचा पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ घेऊणी समुदाय सकळ गृहा पाहतला न प्रार्थिता। कोटी पर्व काळ एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले तेची फल आजी लाधले दर्शन दिदले महाराजा। बोलोणी ऐसे मधुरवाणी आसन दिदले समस्ता लागुणी पूजा प्रकार आणवणी पुरस्कार पूजनी अनुसरला। तव बोलता झाला ऋषी बोल पोटी क्षुधेचा असे बंबाळ तेथे पूजा प्रकार नरुचे सकळ विषवत सकळ गमताती। कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पातलो ठायांसी तुझिया। क्षुधा हे पापिनी दारुण सुचो नेदी संध्या स्नान पोटी पेटलिया जठरान्न अन्ना परांना नेनेची। या लागी नृपनाथ वरिष्ठा समुदायासी वरवंटा अन्न वोगरी धर्मिष्ठा अनिक वाटा नवजावे। 3 प्रहर झाली यानिशी आम्ही जातसो स्नानासी विलंब नाही स्नान संध्येसी सत्वर माघारे येतसो। ऐकून ऋषींचे उत्तर मणी हर्षयुक्त नृपवर
म्हणे कृतकृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वादशी, मी लाधलो परम सुकृतेसी. पार नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातले ती. तरी स्वामींचे दये करुण, सकळ पदार्थ अनुकूल जान. परी असे एक विज्ञापन, कृपा घणा परिसीजे. माझा तव लौटणेम, जो हरिहरांते दुर्गम. तो सिद्धी न्यावाजी सुगम, कृपा करुणी दातारा. तरी साधीजे साधन द्वादशी, विलंबन लावावा स्नानासी. न होता भानुदयासी, भोजनासी बैसावे. हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी. तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषीराव. स्नानांते गेला ऋषीचा मेळा, रूप पातला त्वरे पाकशाळा. 60 खंडी अन्न गोळा, एकला कवळी दुर्वासू. इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ये पचवली षडस. राये सावरुण स्नान संदेश, देवार्चनासी बैसला. षोडशोपचारे पूजा, अर्पुणीया गरुडध्वजा. पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत. राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत. साधन वेळा तेने साधित, राम मनात गजबजला. म्हणून या लवड सवडी, दूत धाडिले अतितांतडी. ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषी राया हाकारिले. येरीकडे गंगातीरी, अघमर्शन ऋषी करी. कोणी शिरोणी जळा माझारी, स्नाने बरी सरिताती. कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ. जप करती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती. ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतते झाले ते समयी. तव राजदूत पाहुण हृदयी, घाबरेपणे बोलती. म्हणती महाराजा सत्वर, पाहात असेजी नृपवार. भोजनांते होतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया. प्रत्युत्तरण देती बापुडी, एक धरुण नासिक बोंडी. एक उघडी करुण शेंडी, लवड सवडी झाडीती. तव करुणीया घमर्षण, दुर्वास बोले वचन. अद्यापि झाले न्याही ध्यान, जपतर्पणी विधियुक्त. भानुउदय न होता, केवी अर्घ तर्पणाची वार्ता. जाऊणी सांगा नृपणाता, विधी विधानता सारुणी येऊ. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारुण परती. बैसावे येऊन पंक्ती, तैसी आमुची स्थिती नसेची. जे न करती संध्या स्नान, विधियुक्त तिळतर्पण. तैसेची सारती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती. शूद्रवत ते नर जाण, रवरवी तयांचे पितृगण. काय ब्राह्मण कुळी जन्मोण, सार्थक कवन जन्मांचे. तरी जाऊणी सांगा रायांसी, क्षण एका अवकाश भोजनासी. सारुणिया नित्यनेमासी, समुदायासी येतसो. ऐसे ऋषींचे उत्तर, ऐकून दूत परतले सत्वर. जेथे असे नृपवर, सांगती सत्वर वृत्तांत. नृपे ऐकुणी वचनासी, परम संकोचित मानसी. म्हणे विघ्न दिसे द्वादशी, न साधे साधनासी आजी पै. तरी उपाव करावा कवण, परम कोपिष्ट दुर्वास जाण. शाप देईल न लागता क्षण, परम विघ्न उदेले हे. आजपर्यंत साधनासी पाही, अपायो घडला नसे काही. अहो देवा हे काही, कैसी नवाई उदेली. ऐसी चिंता करिता हृदयांत, परम संचित नृपनाथ. तव संधी पातली त्वरित, साधन वेळा द्वादशी. मग नृपे विचारुण मानसी, करिता झाला महायज्ञासी. नैवेद्य अर्पण महाविष्णूसी, देवतीर्थासी प्राशिले. सिद्ध करुणायती, मार्ग लक्षित नृपती. स्वस्थ बैसलासे चित्ती, ऋषी मार्ग लक्षितसे. येरीकडे गंगातीरी, ऋषींते जाणवले अंतरी. मग उठता झाला झडकरी, समुदायसी ऋषीराव. परम लगबगेंते अवसरी, पातले नृपाची या महाद्वारी. करुणीया जय जयकारी, म्हणे सत्वर सारी यज्ञाते. करुणी पंचमहायज्ञांते, नैवेद्य अर्पी देवांते. उशीर झालासे भोजनांते, तुझिया व्रतांते नृपवरा. राय ऐकुणिया वचन, म्हणे सकळ विधी सारुण. करुणीया तीर्थग्रहण, साधन वेळा साधिली. आता भोजन मात्र असे उरले, ऋषी म्हणे आहा काय केले. तू ते तव भोजन घडले, शेष उरले ते ब्राह्मणांते. तीर्थप्रसाद ग्रहण करिता, तव तरी भोजना समानची तत्वता. आम्ही न सेऊची आता, शेष अन्न नृपवर्या. तू तव परमसुज्ञ राया, कैवी आचरलासी हे क्रिया.
म्हणून परमक्रोध ऋषीवर या हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषींते उपेक्षून तत्वता. माझा महिमा तू आणेन ता कैविया व्रता साधिले. क्रोधे तरथरा कापतसे दोन्ही अधरपुटी हालतसे. सर्वांगी क्रोधे लवतसे काय बोलतसे रायांते. गर्व जाहला तुझिया मानसी मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकारू आता शापांसी भोगी गर्भवासी शतजन्म. ऐसा शाप ऋषी वदता घाबरा झाला नृपनाथा. म्हणे केवता उदेला अनर्था म्हणून कापत थरथरा. पहा केवढा अनर्थ रायांते अभिमान ओढवला तयांते. अभिमान नसा हे भगवंता ते प्रिय तयाते निराभिमान. निराभिमान कर्म करिता तो परमप्रिय भगवंता. या लागी न धरिजे अहंता जाणते पुरुषांनी. पुण्यमार्ग आचरता पहा हो तेने उत्पन्न झाला अपाओ. म्हणून नाचरावे हा हो झणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले ते कैवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वहिले ते ऐका सावधान. भावे विन देवाधिदेव कैवी आतुडले पहा हो. परी केली या कर्माचा निर्वाहो देवादिदेव संपादी. जैसे उत्तम भूमीसी कण पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला घण परीन जाय कण तेथीचे. तैवी सत्पात्री दान देता ते वायाण जाय तत्वंता. किंचित कृपा घण ओसरता पीक हाता लागतसे. म्हणून या अनन्य भावे निराभिमाने कर्म करावे. त्यांची प्रिय कर रमाधवे भावार्थ बळे करुणिया. असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा कवण अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिदला वोजा हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी तुवा तीर्थग्रहण करून पाही. माझे वचन सत्य नाही भोजना बैसविसी आम्हा ते. पहा केवढे संकटी नृपवर व्यसनी पडला साचार. परिकृपाळू तो सर्वेश्वर जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा. तरी माघारे दवडिता नृपवरा अश्लाध्ववाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भुसूर तयांते आस्तित्य करावे फार. तोषवून तयांचे अंतर आशीर्वचनाती घेईजे. रिक्त हस्ते दवडिंता पाही कठोर वचन बोलता तेही. तेने तो संतापून हृदयी अंतकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन तरी बरवा कीजे सन्मान. परिवित्त सुन देव वेदान हे विहिंतपण साजेना. तरी थोडे अथवा फार देऊणी तोषवावे अंतर. मग कृतज्ञता द्विजवर सहजची येऊ पाहे. असंतुष्टा द्विजा नष्टा ते प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा विधी वाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश. मग हृदयी आठवी रमा विलास केला ध्यास बहुदेने. म्हणे वैकुंठवासी रमाधवा धाव कैवारिया. केशवा मी तव अनुसरलो जीव भावा तुझिया सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख ऐसे जानुनिया निष्टंक. व्रत आचरलो एकनिष्ठ कैवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी म्हणून क्रोध आला तुझसी. या लागी शापितसे ऋषी कवण उपायासी करू आता. तुझेची मुख हे ब्राह्मण जाणुनी मांडिले अन्नदान. आणि तुझेची मुखे शापवचन उचितपण कैवी देवा. तरी कृपाळू तो दीनद्वार ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषी वचनाचा वणवा थोर शांत करी कृपाघणे. हे देवाधिदेवा कृपाघणा दयाळू वा अघनाशना. दीनोद्वारा पतित पावना असुर मर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर ऐसे वतताती ऋषेश्वर. तेथे ऐसी हे लहरी क्रूर पातली हरिहरान लोटे. कवण पातकाचा ठेवा मी तव आचरलोसे देवा. म्हणून नयेची करुणा हृदयी केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ या लागी कीजे दान तपव्रत. तेथेही होतसे आघात तरी समूळ मात उडे की. तरी दीनवत्सलता ते कैसी केवती गेलीसे ऋषिकेशी. सांग पा आम्हा दिनासी विचारुण मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान रायांते ओढवले महाविघ्न.
तोची प्रत्यय मजला गुण आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजने केले प्रथम दिवशी प्रचित देखली प्रातकाळासी. न येता देता दुर्जनासी गाठी पडली तात्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले. कारागृहांते भोगिले अस्तमित अस्नात. प्रभुन करी वचनायाये खोट्यांचे खरे केले पाहे. दंड पावलो लवला हे रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भाव तात्काळ कळला पहाहो. अंबरीशांते तोची न्याओ घडे पहाहो अनयासे. मग करुणास्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ. सर्वात्मरात्मा जगन्नाथ कळले हृदयगत रायांचे. म्हणे धावणे न करिता ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता कैवी शोभे भूमंडळी. मग पवनांते टाकून मार्गे गरुडा ते सोडून वेंगे. धावणे केले लाग वेंगे उभा उभी अंतरंगी उभा ठेला. येरीकडे नृपचक्र चुडामणी जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेला से ऋषी सनिधानी तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान तेज फांकले दैदिप्यमान. एकाएकी शेष शयन येऊन उभा ठाकला. राये पाहता चणयणी दंड प्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी स्तुती स्तवणी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदायेसी सत्वर. स्तुतिवादे जगदीश्वर ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळी बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहुण ते वेळी मुख कोमले दिसतसे. मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार. म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर निरर्थक शापिले. ऋषिशापाचा वनवा जाळू पाहे देह भावा. कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोणी. ऐकून नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासेन करिता विचारणा शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस. नृप आचरता निर्दोष तरी शापास आधार केऊता. द्वादशा पारणयेस्तु तोय दानं करोतीय. तत्तोय सागरेस्तुल्यं सप्तभी सागरात्मजे. द्वादशा योगिने प्राप्ते तर्पण कुरुते प्रिये. जलं तदमृतिभूय पितॄणामुपतिष्ठति. द्वादशयामन्नदानं वेय करोति सुमध्यमे. तैनेव तारिता सर्वे नरकाच्छत पूर्वजा. द्वादशींते ब्राह्मणाते उदक अर्पिले जरी त्यांते. तरी फळ लाभे यज्ञांते स्वर्गी पितरांते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी पारणाई त्याची या पुण्यासी. मी तव जनार्दन संतोषी केवी तयासी अघातू. वरी केली या अन्नदान तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती. ऐसी जे पुण्यतिथीसी नृप आचरिता पुण्यराशी. तरी कैवी बांधीचे तयासी शाप भये ऋषीच्या. परितपष्टर्या गळा मुनी नेनोदी वदले शापवानी. तरी स्वयेमी चक्रपाणी सोसीन जाचनी गर्भवास. ऐसे वचन केशवांचे ऐकून ऋषी बोले साचे. शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले. तरी उशापवाणी एक वरींचे शून्य टाकी एक. शेष उरे जो दशक तो अवशक भोगीजे. त्याही माझी चतुर्भागरीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरेती. दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरती जडमूढ. ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दिनाचा. गर्भवास निरसिल रायाचा स्वयतयाचा अंगीकारी. मग आणून दिया नृपवती ऋषी मिळासी श्रीपती. साधुनी या द्वादशी तिथी कौतुक रीती दावित. विमान आणून तात्काळी नृप उद्धारिला ते वेळी. ऐशी द्वादशी नव्वाळी ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करुणी जय जयकार नमिते झाले शारंगधर. अदृश्य झाला सर्वेश्वर इतुका प्रकार पै झाला. कथाभाग परम ऐकिला म्हणून श्रोतिया सकळा. श्रवणद्वारे परिसविला ऐव संपला पंचपर्व. इति श्रीमलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे समंत मनोहर सुत विरचित चतुर्दशोऽध्याय गौडहा. इति चतुर्दशोऽध्यायः.